मी कैलास कथाजी चव्हाण, बेधडक जनरल कामगारचे महासचिव महाराष्ट्राचे। आज जे कंपनीवाले आलेले आहेत तिथे सगळे कंपनीचे कामगार आहेत। हे मिलन जेम्स कंपनीचे कामगार आहेत। यांचं वर्धमान इंडस्ट्रीयलमध्ये गाळा नंबर 1 मध्ये दहिसर पूर्वमध्ये यांचा गाळा आहे। त्याच्यामध्ये जवळजवळ 100 ते 150 कामगार काम करतात आणि सगळे डायमंडचे वर्कर आहेत। पण याच्यामध्ये असं झालेलं आहे की दुसऱ्या माळ्यावरती JSK रिफायनरीज ही गोल्ड डायमंड ज्वेलरीचं एक कारखाना चालतो। त्या कारखान्यामध्ये जवळजवळ ॲसिडचं काम केलं जातं आणि ते ॲसिड मोठ्या प्रमाणामध्ये तिथे काम केलं जातं आणि MPCB यांनी त्यांना लायसन दिलेलं आहे। या कुठल्या बेसवरती त्यांना लायसन दिलेलं आहे? कारण जवळजवळ त्यांचा 200 फुटाचा गाळा आणि त्याच्या प्रमाणे 2000 फुटाचा जो टेरेस आहे तो त्यांनी अनऑथराइज बांधकाम करून त्याच्यावरती रिकवर करून त्याच्यावरती ती कंपनी चालते। आणि त्या कंपनीमुळे त्या ॲसिडमुळे जवळजवळ त्या वर्धमान इंडस्ट्रीयल आणि बाकीचे दुसरी पण बाजूची आहे डायमंड इंडस्ट्रीयल, या सगळ्या इंडस्ट्रीयलमध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा दुर्प्रभाव होतो आहे। याच्यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही तक्रार दिली गेली, पण वैद्यकीय अधिकारी हे तक्रारही कुठली याच्यावरती काही याच्यावरती कारवाई करत नाही आहे। कारण हे MPCB वैद्यकीय अधिकारी, BMC आणि बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासन यांचं काम आहे की ती कंपनी लवकरात लवकर काम बंद करावं, नाहीतर जवळजवळ 100 ते 150 कामगारांचं जीवित हानी होऊ शकते। यांना श्वासोच्छवासाचा त्रास होऊन यांना जवळ लंग्समध्ये, डोळ्यांना आणि त्यांना हृदयामध्ये मोठ्या प्रमाणात आजारी पडत आहेत। तरी त्यांच्या लवकर कारवाई करावी आणि ही कंपनी तात्काळ बंद करण्यात यावी। यांचं लायसन दिलेलं यांना जे पण लायसन दिलेले ते तात्काळ सगळे बंद करण्यात यावे ही माझी विनंती।